नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच कन्या राशीच्या जुलै 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तर यामध्ये सांगितलेली भविष्यविषयक जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील म्हणजेच मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आढावा आपण घेत आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ, त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं करते मार्गदर्शन या माहितीचा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. तो पाहिला नसेल अवश्य पहा. या दोन्ही व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबत या महिन्याचे शुभ मुहूर्त, विवाह या संदर्भातल्या सुद्धा व्हिडिओची लिंक खाली असणार आहे. अवश्य हे सगळे व्हिडिओ पहा, अत्यंत माहितीपूर्ण असणार आहेत. चला तर मग माहिती करून घेऊया हा जुलै महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतो आहे आणि कसा जाणार आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा 7 जुलैपर्यंत राशीच्या लाभस्थानात आणि त्यानंतर वक्री होऊन स्वतःच्या मिथुन राशीमध्ये म्हणजेच कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. याचा सर्वाधिक लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम रीतीने होताना दिसेल. विशेष करून जी मंडळी बँकिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग, ॲडव्हर्टिजमेंट्स, लॉजिस्टिक अशा विषयाशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, नोकरी, व्यवसाय कुठल्याही निमित्ताने, तसेच ज्यांचा बोलण्याचा संबंध आहे असं कार्यक्षेत्र म्हणजेच रेडिओ जॉकी, शिक्षक, प्राध्यापक, मेंटॉर, इन्फ्लुएन्झर, कलाकार, स्टेज आर्टिस्ट, तसेच इंटिरियर डिझायनिंग, अकाउंटंट, फॅशन डिझायनर, ग्राफिक डिझायनिंग आणि फायनान्सर, कला, क्रीडा अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी सुद्धा हा महिना लाभ मिळवून द्यायला सक्षम राहणार आहे. कारण शुक्र, मंगळ आणि गुरु ग्रहाची साथ सुद्धा या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना अनुक्रमे लाभ आणि भाग्यस्थानातून मिळत राहणार आहे. तसेच ज्या मंडळींना जुने रखडलेले जमिनीचे काम जसं की खरेदी, विक्री, गुंतवणूक यामध्ये काही महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय आहेत ते घ्यायचे आहेत, रखडलेले आहेत बऱ्याच दिवसापासून पण आता घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना संपूर्ण महिना अनुकूल असा परिणाम देणारा, योग्य अशी साथ देणारा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्या हालचालींचा वेग मात्र वाढवायला हरकत नाही. गुरुग्रहाची कुंडलीच्या 3ऱ्या, 5व्या आणि 7व्या घरावर पडणारी शुभदृष्टी जवळपासचे प्रवास, शिक्षण, संतती, व्यापार आणि व्यापार वृद्धी, कोर्ट कचेरीची कामं, नवीन ओळखी, विवाह या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय तसेच चर्चा, मीटिंग्स यासाठी मनासारखे परिणाम मिळवून द्यायला मदत करणार आहे. तेव्हा योग्य ते नियोजन करून या सगळ्या विषयामधले आपल्या संदर्भातली जी काही महत्त्वाची कामं असतील त्याला अवश्य या महिन्यात प्राधान्य द्या. आर्थिक व्यवहारामध्ये मात्र उगाच खर्च वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं उत्तम राहील. कारण काही काळ शुक्र ग्रह कुंडलीच्या व्ययस्थानामध्ये राहणार आहे. तसेच कोणत्याही भूलथापाला बळी पडून आर्थिक गुंतवणूक करणं या महिन्यात जरा कटाक्षाने टाळायचं आहे. नाहीतर आर्थिक बाबतीमध्ये आपणच आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात करू शकता. तेव्हा काळजी घ्या आणि म्हणूनच या महिन्यात उधारी, उसनवारी यांचे व्यवहार सुद्धा टाळलेले उत्तम राहतील. जुनी कोर्ट कचेरीची कामं सामंजस्याने आउट ऑफ द कोर्ट सोडवता आली तर अवश्य प्रयत्न करा, कारण त्यात तुम्हाला जास्त चांगलं यश मिळेल. तसेच सरकारी कामं मिळवण्यासाठी हा महिना व्यावसायिक मंडळींना विशेष लाभाचा राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये या महिन्यात कफाचे आजार सांभाळायचे आहेत. स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, लघवीच्या संदर्भातले आजार, किडनी या संदर्भात थोडंसं काळजीपूर्वक राहायचं आहे. असं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती अवश्य समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, IT, ऑइल, पेट्रोकेमिकल, FMCG, फायनान्स, केमिकल, इन्फ्रा, स्टील हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करणार आहेत. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहील. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे ती मंडळी सुद्धा या महिन्यात तो विचार परिपूर्णपणे अंमलामध्ये आणू शकतात. महिना शुभ राहील. मंडळी, ही होती जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच या महिन्याचं मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाचं, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला तर मदत मिळेलच, परंतु या महिन्याचं काटेकोर नियोजन करायला उत्तम मदत मिळेल. महिन्याची सुरुवात 1, 2, 3 जुलै आपल्यासाठी गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंग यासाठी सगळ्यात उत्तम राहणार आहे. अत्यंत शुभ आणि लाभाची असणार आहे. तसेच विद्यार्थी यांना स्कॉलरशिप, महत्त्वाच्या परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट्स, इंटरव्ह्यूज यासाठी शुभ राहील. नोकरदार मंडळींना सुद्धा काही नवीन नोकरीच्या शोधामध्ये काही इंटरव्ह्यूज द्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा परिस्थिती अनुकूल आणि चांगली संधी मिळवून द्यायला मदत करेल. 4-5 जुलै जुन्या आरोग्याच्या समस्या यावर जरा लक्ष द्या. योग्य पथ्य पाणी सांभाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपले विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्या कारवाईवरती जरा लक्ष ठेवा. पुढचे 3 दिवस 6, 7, 8 जुलै व्यावसायिक निर्णय आणि त्या संदर्भातले लाभ घेण्यासाठी अतिशय उत्तम लाभाचे दिवस. तसेच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामांची पूर्तता, विवाहाचे निर्णय, त्या संदर्भातली चर्चा यासाठी हे दिवस शुभ राहतील. कोर्ट कचेरीच्या कामावरती अवश्य लक्ष द्या. काही ना काहीतरी शुभ परिणाम आपल्या बाजूने मिळतील. 9-10 जुलै कामाचा अतिरिक्त ताण घेऊन या दिवसात मात्र थोडी धावपळ आणि दगदग सांभाळा. विश्रांतीला जरा देता आलं तर महत्त्व द्या. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर पूर्ण माहिती करूनच घ्या. 11 ते 16 जुलै पुढचे 6 दिवस सर्व प्रकारच्या कामासाठी शुभ आणि लाभाचे दिवस. आनंद उत्साह वाढवणारे राहतीलच. शिवाय नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना हे दिवस शुभ परिणाम द्यायला जास्त मदत करतील. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभ राहतील. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी अवश्य नियोजन करू शकता. तर महत्त्वाच्या चर्चा, निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे दिवस उत्तम राहतील. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळेल. भाग्याची साथ मिळेल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी आपला आनंद अजून द्विगुणित करतील. 17-18 जुलै पुढचे 2 दिवस कोणत्याही व्यवहारामध्ये काम करत असाल तर दक्षता, लक्ष या जास्त महत्त्व द्या. आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काही निर्णय घेताय तर सावधानतेने घ्या. 19 ते 25 जुलै पुढचे 7 दिवस महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी, असलेल्या कामाचा वेग वाढवण्यासाठी उत्तम राहतील. स्वतःच्या हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले विशेष करून आर्थिक निर्णय जास्त फायदा देतील. कामानिमित्ताने प्रवास करत असाल अवश्य करा. मान सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. त्याचे परिणाम सुंदर मिळतील. 26, 27, 28 जुलै घराच्या कामकाजाकडे थोडा त्यासाठी वेळ काढा. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री, गुंतवणुकीसाठी हे दिवस शुभ राहतील. 29-30 जुलै विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींना शुभ आणि अनुकूल असे हे राहणारे दिवस. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता. तर महिन्याचा शेवटचा दिवस 31 जुलै थोडंसं आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या असं सांगणारा आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दगदग कमी करा. साधना आणि उपासना या काळात जरा जास्त वाढवा. तर मंडळी, ही होती जुलै महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला या संपूर्ण महिन्यात माता महालक्ष्मी आणि प्रभू गणपती गणेशाची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्र यांचं पठण नित्य नियमाने जास्तीत जास्त सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोहोचण्याकरता आपल्या हा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक सुद्धा करा.
मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपली आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही ह्या पुस्तक म्हणजे या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली, विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं यात संकलित केलेली आहेत. ₹151 फोन पे करून आपण हे पुस्तक मागवू शकता. तसे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे पितळेचं धूप दीप पात्र. तर मंडळी, हे सुद्धा आपल्याला यातल्या काही गोष्टी ऑर्डर करायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, जाणून घ्या त्याबद्दल आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा जुलै महिना आपल्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा जाणार आहेच. अजूनही तो चांगला जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये तूळ राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा भेट द्या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.